स्वतः आपण साधू होईपर्यंत साधूचं महिमा वर्णन करता येऊ शकते नाही. सहज आपण म्हणा गायक होईपर्यंत गायकाचं महत्व कळू शकते कळू शकत नाही. मृदंग वादक होईपर्यंत मृदंग वाजवणाऱ्याचं महत्व कळू शकते. 12-12 वर्ष रियाज करावं लागते मग कोणीतरी वाजवायला बोलवते. तस साधू होईपर्यंत साधूचं महत्व कळत नाही. आणि स्वतः तुकोबराय साधूच होते, संत होते, सज्जन होते म्हणून त्यांचं बोलणं सत्य आहे, खरंय असं म्हणतात. महाभारतामध्ये दृष्टांत देऊन गेलेले. यज्ञ करत असताना पांडवांनी कौरवाला बोलून घेतले आणि देवाला बोलून घेतले. त्यांचे सख्य असणारे अनंत ब्रह्मांडाचं नायकी स्वयंपाक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा असा भगवंत कृष्ण सखा त्यांनी आले. त्यांनी एकटे आले नाही, सगळे परिवारांना घेऊन आले. 16,108 बायका, एका बायकोला 10 मुलं आणि 1 मुलगी, 10 सुना आणि 1 जावाई. बघा गणित जावाई किती होतात. सगळे चालते. बघ कौरव सुद्धा त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर दुर्योधनानं पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये वेगळं वाटतं त्याला. कृष्णाकडे गेले म्हणायला लागले, कृष्णा का ना पांडवाने आम्ही वेगळे आहोत का? तेही म्हणले नाही, तुम्ही पांडव तेवढेच माझ्यावर प्रेम, मी तेवढंच नाही म्हणलं. माझं म्हणणं आहे पांडवावर जेवढं प्रेम करता आमच्यावर तुम्ही करतच नाही. नाही रे बाबा, नाही करत नाही. बरं 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 बरं. स्वतः देव म्हणतात, अरे मी एक झाडाप्रमाणे आहे. कसं आहे, एखादा भावानं एखादा झाड आहे आणि झाडाला पाणी टाकून वाढवणाऱ्याला सुद्धा सावली देणार आणि त्याला तोडणाऱ्याला सुद्धा सावली देणार. तसं झाडाप्रमाणे पाण्याप्रमाणे गायीची तृष्यारो व्याघ्र विष होणे मारू, हे नेण्याची का करू तो ये जैसा. गायींना जाऊ द्या पाणी पिण्यासाठी आणि व्याघ्र म्हणजे वाघ जाऊ द्या पाणी पिण्यासाठी. असं म्हणते का पाण्यानं? नाही 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 नाही, वाघाला अगोदर पाणी पाजवतो, गायीला पाजवणार नाही. एखादा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आले, अगोदर त्यांनी त्यांचं ताण भागवतं, नंतर गरीबाचं भागवतं, असं कधी म्हणत. ते गेल्या जन्मात आलं नाही मंडपात, आता येऊन बसायला लागलेलं आहे. आणि आता कोण बसू देते त्याला? त्याच्यासाठी माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मंडपात बसून कीर्तन आहे का विठाला? इकडे ये रे बाबा. आलो पळत. एक काम करतो, इथं 88
88,000 ऋषी मुनी आहेत हो म्हणलं. एक सज्जन साधू संत असणारा चांगल्या गुणाचा एक ऋषीला माझ्याकडे आणतोस का? दुर्योधनानं बघितलं एक बी चांगलं दिसलं नाही. देवा एक बी गुणाचा नाही, सगळे उंगळेच आहेत म्हणलं. उभा राहिलं. धर्मराजाला बोलून घेतलं. धर्मा 88,000 ऋषी या ठिकाणी हो म्हणलं. एक वाईट असणारा ऋषी आणतोस का माझ्यासोबत? हो म्हणलं. जाऊन बघितले एक बी वाईट दिसलं नाही. देवा सगळीकडे बघितलं सगळे चांगलेच आहेत, एक बी वाईट नाही. दुर्योधनाला सांगितलं ऐक तुला चांगलं दिसत नाही, त्याला वाईट दिसत नाही. तसं तुझ्या अंतःकरणात वाईट असल्यामुळे मी वाईट दिसतो, याच्या अंतःकरणात चांगलं असल्यामुळे याला मी चांगलं दिसतो. तसं स्वतः साधू होईपर्यंत साधूचं महत्व कळत नाही. तुकोबरायांनी वर्णन करतात. लोकांनी विचारलं महाराज सज्जन कसे असतात हो? सांगायचे सज्जनाचं विरुद्ध शब्द आहे दुर्जन. सज्जन कोणाला म्हणावं, दुर्जन कोणाला म्हणावं? दुर्जनाची व्याख्या एका शब्दामध्ये उत्तर आहे. दुर्जन कोणाला म्हणावं? ज्याच्या अंगामध्ये सज्जनाची एकही लक्षण नाही त्यांना दुर्जन म्हणावं. मग सज्जन कोणाला म्हणावं? सोपं. ज्याच्या अंगामध्ये शोधून देखील अवगुण मिळत नाही त्याला सज्जन म्हणावं. असं बोलू नका महाराज, आम्हाला कळावं तसं बोला. तुकोबाराने म्हणतात तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो बाबा. त्या की दृष्टात अभंगाच्या पहिल्या चरणात चंदनाचे हात पाये ही चंदन. बघा तुकोबरायांनी सोपं सांगून टाकलं. सज्जन कसे आहेत? तुकोबरायांनी म्हणले चंदनासारखे. चला चंदनासारखे. तर चंदनासारखे म्हणल्यावर तर कळाव का नाही आपल्याला? चंदनासारखे म्हणजे कसे? वृक्ष योनी मधले का? नाहीतर वृक्षावनी उंच वाढलेले का? वृक्षावनी जड का? नाही. म्हणजे महाराजांना जे बोलले त्यांच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नाही, शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्या. कीर्तनकारांना सांगितलं पाऊस पडत नाही, झाडे लावत जावा नका, झाडे तोडू नका, झाडे लावत जावा. दरवर्षी सांगायचं, दुसऱ्या वर्षी बी सांगितलं झाडे लावत जावा. कुठून उभा राहिला? काय झाडे लावा म्हणता महाराज? गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं मी लावलो, एकरभर झाडे लावलो, पोलिस धरून नेले मला. पोलिस धरून 10,000 रुपये दंड लागलं. 10,000 रुपये दंड लागलं. विचारा बरं शेजारच्याला. हो महाराज परवा दिवशी आम्हीच काढून आणलो 10,000 रुपये भरून. महाराजांना विचारलं झाडे कोणते लावले? गांजाची लावलो. त्याची पूजा करतात म्हणजे झाडे लावा याचा अर्थ गांजाची लावा म्हणजे का? तसं नाही. म्हणजे महाराजांना सांगितलं शब्दाकडे लक्ष द्यायचं. अरे बाबा सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे तर मन निर्मळ ठेवत जा, कपड्यावनी स्वच्छ ठेवत जा, मन धुल्यावनी असावं, अंतकरण धिवऱ्यावनी असावं. महाराजांना सांगितलं. त्यानं घरी गेला, तांब्यात पाणी घेतलं, मध्ये निरमा कालवला.
मन निर्मळ करण्यासाठी पिलं गट गट. पहिले का म्हणजे सांगत असताना शब्दाकडेच लक्ष आहे, अर्थाकडे लक्ष आहे नाही. ते म्हणतात की त्रास व्हायला लागलेलं आहे खोकल्याचं, बाटल द्या की डॉक्टर साहेब. कुठे बाटल? इंग बाबा घेऊन. औषध भारीच आहे, घेत असताना जड आहे बरं, जास्त पाण्यात घेत. हो म्हणलं. त्यानं घरी आला, गाडी घेतलं, नदीत गेला जास्त पाण्यात घेण्यासाठी. गळ्या एवढ्या पाण्यात गेला आणि तिथून फोन केला, डॉक्टर साहेब एवढ्या पाण्यात रिकामी मध्ये जाऊ. म्हणलं अरे मरचिल की मध्ये, जास्त पाणी टाकून घे का उभं टाकून घे सांगितलं ना. तसं तुकोबराय सांगतात, म्हणतात की बाबा चंदनासारखे याचा अर्थ वर्ष घेऊन येतले नाही. चंदनामधले जे गुण आहे ते माझ्या साधू सज्जनामध्ये गुण आहे. काय गुण आहे बघा चंदनामध्ये, काय गुण आहे? चंदन चांगलं आहे का नाही? त्याचं गुण एक नंबरचा पहिला आहे, सुगंधी आहे. सुगंधी आहे का? स्वतः सुगंधी असतो हे त्याचं चांगलं गुण आहे. आणि दुसऱ्या वर्षाला सुगंधी बनवतो हे त्याचं दुसरं चांगलं गुण. म्हणून अनंत ब्रह्मांड नायक असणारा पांडुरंग परमात्म्याला आवडणारा सुद्धा चंदन आहे. म्हणून कपाळावर काय लावतात? देवाने सुद्धा कपाळावर चंदनच लावतात. आणि वारकऱ्यांच्या कपाळावर काय? चंदनाचं टीका आहे का? पायातलं चप्पल काढू देत नाहीत लोकांनी. गळ्यामध्ये माळी आहेत का नाही बघत नाही, कपाळावर चंदन दिसलं का लोटांगण घालतात. महाराज आहेत रे, एखादा काय चुकलं जाऊ दे रे जाऊ दे, अरे कपाळावर गंध दिसते, महाराज आहे वारकरी सोडून द्या त्याला, सोडून द्या म्हणतात. जिथं प्रारब्ध लिहण्यामध्ये जाते आणि तिथं अधिकार चंदनाचा आहे. म्हणून चंदनाचं दृष्टांत स्वतः सुगंधी आहे, दुसऱ्या वृक्षाला सुगंधी बनवतो. तेच गुण साधू मध्ये, सज्जनामध्ये, संतांमध्ये स्वतः चांगले असतात, आनंदामध्ये असतात आणि दुसऱ्याला सुद्धा आनंदीच बनवतात. साधू संत चांगले असतात, दुसऱ्याला चांगलंच बनवतात. म्हणून चंदनाचं दृष्टांत दिलेलं. पण जगद्गुरु तुकोबरायांनी पुन्हा दृष्टांतापर्यंत थांबले नाही. पुन्हा दृष्टांताला बाजूला ठेवले आणि दुसरं दृष्टांत दिले. का? काय गरज होती दुसरं दृष्टांत द्यायचं न होणार? चंदनासारखेच होते असं म्हणजे नाही. पुन्हा परिसराचं दृष्टांत दिले. उदाहरण द्यायचं असे, लग्नाश्रय मुलाला मुलगी पाहण्यासाठी गेल्याच्या नंतर मुलाला मुलगी दाखवले. पोरा मुलगी पसंत आहे का रे? होता त्या पसंत आहे. हो म्हणलं. मग पुढे बोलू का मी? हो म्हणलं बोला बोला. जवळ त्याचं मित्र होतं. अरे पसंत आहे का नाही, नाहीतर माझ्या मावशीच्या गावाला दुसरी मुलगी आहे बघायचं. त्यानं म्हणला तात्या फोनवर सांगूत मला, बोलू नका. म्हणजे या मुलीमध्ये काहीतरी त्याला अवगुण दिसले, या मुलीमध्ये काहीतरी त्याला कमीतरता दिसलेलं आहे. मग दुसऱ्या मुलीकडे बघायला जाऊत म्हणतो. तसं तुकोबरायाने चंदनाच्या दृष्टांताला बाजूला ठेवतात, परिसाचं दृष्टांत सांगतात. म्हणजे चंदनामध्ये काय अवगुण असतं? चंदनामध्ये अवगुण बघायच्या पात्रतेचं आपण नाही, कारण देवाच्या कपाळावर चंदन आहे, वारकऱ्याच्या कपाळावर चंदन आहे, साधू संतांच्या कपाळावर चंदन आहे. स्वतः सुगंधी असतो, दुसऱ्या वृक्षाला सुगंधी बनवतो. काय अवगुण असतं? पुरावा देऊन सांगतो काय अवगुण आहे. स्वतः सुगंधी आहे हे गुण आहे चांगलं त्याच. दुसऱ्या वृक्षाला सुगंधी बनवतो हे त्याचं दुसरं चांगलं गुण आहे. पण संगत बरोबर नाही त्याची, ही अवगुण आहे. कोणाची संगत आहे? सर्पाची संगत आहे. पुरावा देतो. चंदनाचे गावी सर्पाची वसती. चंदन आहे चांगलं राहतो, दुसऱ्याला चांगलं बनवतो, पण दुर्जनाला संगतीमध्ये ठेवतो म्हणून अवगुण आलेला आहे, त्याला कलंक लागलेला आहे. बघा चंदन देवाच्या कपाळावर राहणारा त्याला संगतीमुळे अवगुण
मिळालं. आपण तर मानव जीव होता. संगत कोणाची करावं विचार करून करा. ते महाराजांचं म्हणणं एका ठिकाणी, संगत करना सज्जन की तो बात बड़बड़ती जाए, अरे संगत करना दुर्जन की तो गिन गिन के जूते खाए. साधु से साधु मिले तो हो गई दो दो बात, अरे गधे सु गधे मिले तो हो गई दो दो लात. चांगल्याच्या संगतीमध्ये गेलं तर चांगलंच होणार आणि वाईटाच्या संगतीमध्ये जर गेलं बरबाद होऊन जाणार. असं म्हणतात. संगतीचे परिणाम ते सांगितले. देवाची संगत, सज्जनाची संगत, दुर्जनाची संगत. सज्जनाची संगत केलं तर देवाची संगत मिळू शकते, पण दुर्जनाची संगत पैसे देऊन दूर करून टाक. का दुर्जन दिसायला चांगलं दिसतो, बोलायला गोड बोलतो. म्हणतात की लय गोड बोलते, गोड बोलूनच काटा काढते रे, हे तुला माहिती. दुर्जन प्रिय वादेचे दुष्याच कारण मधु तिष्ठते जीवाग्रे रद्दी हलालम विषम. मदाप्रमाणे जीवीवर गोडवाय, गोड 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 बोलतो. असं म्हणतात शास्त्रकारांनी. दुर्जनाच्या संगतीमध्ये राहण्यापेक्षा सापाला जवळ ठेवा अजून फायदा आहे. इंचूला खिशामध्ये ठेवलं तर अजून बरं आहे, पण दुर्जनाला नको. तक्ष कश्य विषम दंते वर्षी कच्च विषम उच्च सर्वांग दुर्जनो विषम. तक्षक म्हणजे साप आहे. सापाच्या एका दातामध्ये विष आहे. विषारी दात पाडलं तर सापापासून आपल्याला भीती नाही, म्हणून गारुडी लोक अंगावर खेळवतात त्याला. इंचू आहे, इंचूच्या नांगीमध्ये विष आहे, नांगी कापा, आपल्याला इंचवापासून काही धोका नाही. पण जे दुर्जन आहेत ना, त्यांच्या केसामध्ये विष भरलेलं आहे. उग म्हणतात गाडी घेतलास, वा वा, इंडिका घेतलास, वा 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 वा, बरं झालं बरं. कधी कधी मला बी बसता येते. पुढं म्हणतात, महाग विचार करतात कधी ऍक्सिडेंट होईल याच, कधी याच धोका होईल. पोट दुखलाला इथं दाखिले कमी झालं नाही, उदगीरला नेले कमी झालं नाही, लातूरला नेले कमी झालं नाही, औरंगाबादला नेले कमी झालं नाही, पुण्याला नेले, मुंबईला नेले, लाख रुपये खर्च आला, कमी झालं नाही. मुंबईच्या डॉक्टरनं रिपोर्ट बघितलं, याला कोणती बिमारीच नाही. कधीपासून पोट दुखते र सांगितलं, म्हणजे शेजारच्याला एकरी 20 क्विंटल सोयाबीन झाल्यापासून पोट दुखते म्हणला. त्याला भाव कमी लागल तेव्हा तुझं पोट कमी होते, घरी जा. हे दुर्जन आहे. असल्याची संगत पैसे देऊन दूर करत दुर्जन आहे. असं म्हणतात. हिरा आहे ना, हिरा, हिरा आहे का नाही, हिरा घन असतो. आयरनीवर ठेवलं घनानं मारलं. लोखंडाचं घन आहे, खालून लोखंड आहे, वरून लोखंड आहे. उचलून जर आपटीला एक तर उडून जाणार, नाहीतर लोखंडाला चित्र पाडून मध्ये जाणार, पण फुटणार नाही पट्ट्या. असला हिरा, पण त्याच्या जवळ ढेकून जाते. माहित आहे, आहेत का गावात? बाजात राहतात, बाजात. आता बाज राहिले नाही, ते ढेकणे बी राहिले नाही, 2 पायाचे ढेक नाही. सप्ताह करूत म्हणलं काय तर कर, खाऊन पिऊन आराम राहायचं, उग खर्च कशाला करायचं. असे तुमच्या गावात नाही, म्हणून सप्ताह एवढं मोठं साजरा होते. विठाला सप्ताह करत म्हणून मीटिंग बसली, कधीच रुपये न देणारा पुढे येते. सप्ताह करू रे, गेल्या वर्षीच हिशोब दे. त्यानं म्हणला डायरी घे, तूच करून घे. त्यानं बी कर ना, याला बी करू दे. तसले ढेकणं हिऱ्याकडे जातात, गोड बोलतात हिऱ्याला. राम राम हो, राम राम. हिऱ्यानं राम 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 राम. कस का आला की आमच्याकडं? काय नाही म्हणलं, तुम्ही हिरे, आम्ही काय ढेकणं, आम्हाला कोण जवळ घेईना. उगा तुमच्या पायथ्याला तर बसता, पायाजवळ बसता, ढेकणं म्हणतात. जवळ जातात, हिऱ्याच्या जवळ जातात आणि आपलं रक्त लावतात आणि कधीच न फुटणारा त्याचे 2 तुकडे करतात, है की नाही? तसे आपण सगळे हिऱ्याप्रमाणे आहोत. ढेकणाला जवळ येऊ देऊ नका बरं.
जो भंगला कुसंगी नाडीला जसं ढेकणाच्या संगतीमध्ये गेलं हिराचं वाटोळ होते, तसं चांगलं मनुष्य दुर्जनाच्या संगतीत गेला बर्बाद होऊन जातो. लोक म्हणतात की 50 वर्षापासून गळ्यामध्ये माळ होती हो, वारी करत होता, एखादं धरणार एवढं करणार बघा. काय झालं की गेल्या वर्षी माळ काढला, दुर्जनाच्या संगतीत गेला रे बाबा त्यानं. म्हणून चंदनानं वाईटाच्या संगतीला जवळ ठेवल्यामुळं चंदनाला अवगुण आलेलं आहे. चला, एक अवगुण आहे आणि दुसरी एक अवगुण आहे चंदनावर. मी सांगत नाही बरं का, पुरावा देतो का, माझी पात्रता नाही चंदनाला नाव ठेवायची. स्वतः सुगंधी आहे हे त्याचं चांगलं गुण आहे. दुसऱ्या वृक्षाला सुगंधी बनवतो हे त्याचं चांगलं गुण आहे. नुसतं सुगंधी नाही, 12 कोस वृक्ष असू द्या, 12 कोस त्याच्यापासून 12 कोस वृक्षाला सुगंधी बनवतो. पण शेजारी दगड मातीला सुगंधी बनवत नाही. त्या दगड मातीनं विचारलं चंदनाला, चंदन दादा हो, आणि सगळ्या झाडाला सुगंधी करायला लागलास, मी तुझ्या बुडाला जाऊ की? किती दिवस झाले मी तुझ्या संगतीमध्ये, मला सुगंधी का करत नाही? त्यानं म्हणलं, चंदनाने सांगितलं, तू माझ्या जातीचा नाहीस. साधू संत महात्मे जात बघितलेत का? कधी अंबादास महाराजांनी जात बघितली का? बघितली हो. गोपाळनंद महाराजांनी जात बघितली का? कोण्या जातीचा आहेस रे, जवळ कधी म्हणलेत का? वाईट माणसाला सुद्धा जवळ घेतात आणि आपल्या जन्माचं सार्थक करायला होतात. बघा असं म्हणतात, पुराणामध्ये ग्रंथामध्ये एक दृष्टांत आहे. बाईनं झाडायला लागली, एक लहानसं मुलगा आहे. आल्याच्या नंतर मुलानं म्हणायला लागला, आहे भूक लागली ग मला. आहे कसं म्हणून, मोठ्याचं घर आहे, त्याच्या घरात पंगत असते. नाही नाही मला भूक लागली मला. वरून महाराजांची बायको बोलली, काय ग बाई काय म्हणते पोरग? नाही भूक लागली म्हणते. असं मग घरामध्ये आणते? नाही म्हणलं तुम्ही मोठे आम्ही शूद्र जातीचे. नाही म्हणलं घरात आणले, घरात आणले. जेव वाढलं, पुरणपोळ्याचं जेवण नाथ बाबाच्या घरी. पुरणपोळ्याचं जेवण झाल्यानंतर घरी गेलं. रात्री त्यानं जेवच ना, आई मला पोळीच पाहिजे. त्यानं म्हणलं, अरे आपण गरीब लोक, आपल्याला मिळते का? नाही म्हणलं, त्याच महाराजाकडे जाऊत आपण. दररोज गेल्यानंतर जाऊच रडायला लागलं. दुसऱ्या दिवशी गेले, महाराज पोळी मागले. मग पोळी मागलं तर जेवाय द्यालं त्यानं. जेवाय दिलं. पुन्हा गेलं, पुन्हा आई पोळी लागते, पुन्हा घेऊन आलं. महाराज मग त्याला इथं ठेवा, जातच का रे इथं? हो म्हणलं राहतो. पोळी भेटत असलं तर राहतो. ते म्हणलं 12 वाजता मिळते पोळी. हा म्हणलं 12 वाजता. हो पण काय काम करणार? काहीच काम करणार. बर हो
काहीतरी करावं लागते. हा तसं करतो, 2 काम करतो. जेवतो, जेवण झालं की झोपतो, झोपेतून उठलं की जेवतो. त्याच्यापेक्षा दुसरं काही काम होईना माझ्या. बरं बाबा, जेवण झोप इथं काहीच करणं. जेवण झोपणं, जेवण झोपणं, पोरग मोठं झालं. आणि नात बाबा जाण्याची वेळ. सगळ्याला सांगितलं, अरे बाबांनो, मला उद्या जल समाधी घ्यायचंय. असं महाराज अर्धवट रामायण कसं करतात? अर्धवट नाही म्हणलं. तुमच्या पैकी कोणाला तर मी रामायण सांगायला होतं. सगळे म्हणजे मला अधिकार देतात का, कोणाला देतात, काय देतात. सगळे दुसऱ्या दिवशी बसले. दुसऱ्या दिवशी बसल्याच्या नंतर महाराजांनी म्हणले, अरे तिथं झोपलेलं त्या पोराला उठवा. त्याला येताना पोर, ए गडवा, अरे उठ. त्यानं डोळे चोळीत तुटत. अजून 12 वाजलेच नाहीत की म्हणला त्यानं. अजून जेवायची वेळ झाली नाही म्हणलं. महाराज बोलितात गेले. महाराज म्हणलं दुसरं काम होत नाही. नाही आता पुरे जेवण झोपणं पुरे, इथं ये. महाराज जाग्यावरून उठले आणि त्यांच्या गाडीवर बसवल्यानंतर म्हणले, एक काम कर, इथून पुढचं रामायण सांग. त्यानं म्हणला, पाठी मागलच मला ऐकलो नाही, माहित नाही पुढचं कुठं सांगू. मागलच माहित नाही की पुढचं कसं सांगू. मी सांगतो ना, सांग. डोक्यावर हात ठेवले, कर्प कटाक्ष निहाळले, आपली पदवी बैसे. बघा, त्या गाढवाने खाऊन झोपणारा पुढचं रामायण सांगितलं का नाही? हो, पण चंदनानं जात बघितलेलं आहे, पण साधू संत महात्म्याने जात बघितलेत का? नाहीये. आपली पदवी देऊन टाकली. हे 2 अवगुण झाले. जाती भेद करणारा चंदन आहे, 3रा अवगुण आहे चंदना. स्वतः सुगंधी आहे, दुसऱ्या वृक्षाला सुगंधी बनवतो, पण वृक्षामध्ये दोघाला बनवत नाही. केळीला आणि वेळूला. वेळूला एका एका इतावर गाठी असतात, ते सुगंधी होत नाही, यानं बनवत नाही. केळीला गाभारा नसतो, यानं सुगंधी होत नाही, त्यानं बनवत नाही. तस चंदन दोघांमध्ये दोघाला बनवत नाही. हे 3 अवगुण सापडले. तुकोराय म्हणले, चंदनासारखे माझे साधू संत राहत नाही बाबा. मग कसे राहतात? परेशान आहे. चंदनासारखे नाही, कारण चंदनामध्ये 3 अवगुण दिसले. तुका म्हणे, वेळू चंदना संगती नव्हेची सुगंधी जयापरी. चंदनाच्या संगतीमध्ये वेळू आहे, केळी आहे, सुगंधी झालं नाही, यानं बनलेलं नाहीये. 3 अवगुण आहे. म्हणून परिसासारखे आहेत रे बाबा, चंदनासारखे माझे साधू संत नाहीत का? चला, परिसाचं काय गुण आहे? चांगलं गुण आहे. लोखंडाला सोनं करते, की नाही? काय करते परिसानं लोखंडाला? बाबा सोनं करते. परीस माहित आहे ना कसं राहत? तुम्हाला भेटतं की इथं कशाला येतं, एक नाही. लोखंड जिथं आहे तिकडच पळतं ते का? नुसतं लोखंड नाही, गंज खाल्लेलं लोखंड राहिलं तर मी त्याला सोनच करणार. तसं साधू संत महात्मे काही लोखंडावानी लोक राहतात. लोखंडावानी कळते ना? कधी त्यांना सप्ताह माहित नाही, मंदिर माहित नाही, माळ माहित नाही, पंढरपूर माहित नाही, काहीच नाही. बरबाद झालेले जीव साधू संतांच्या संगतीत गेले तर त्यांच्या जन्माचं सार्थक होते. लोक काही अनुभव सांगतात बरं. काय लोक म्हणतात बघा,
माझं सगळंच वाटोळ झालं हो, काहीच राहिलं नव्हतं. 50 एकर जमीन निघून गेलो. पण हो, गोपाळ महाराजांच्या संगतीत गेलो, महाराजांनी फक्त हात फिरवले तर माझं जीवन सोन्याप्रमाणे झालं. म्हणतात की नाही, आता बी अनुभव आहे, आमच्या गावात अनुभव आहे. तो गोपाळ महाराजांचं, कालिदास बाबांचं फार अनुभव. येणारे लोक, वाया गेलेले लोक आताही सुद्धा त्यांचं नाव घेतात का? हा, बरबाद झालेले लोक आम्ही, पण महाराजांनी हात ठेवल्याबरोबर आमचं जीवन सोन्याप्रमाणे झालं. तसं परिसानं लोखंडाला सोनं करते. पण पुन्हा तुकोबरायांनी लोखंडाला बाजूला ठेवले. दुसरं दृष्टांत सांगितलं, कस का? परिसा सारखेच आहेत असं म्हणावं का नाही? म्हणले नाही. पुन्हा दृष्टांत याच्यामध्ये काय अवगुण असतं? अवगुण नाही. अवगुण वाटते का? लोखंड, अहो लोखंड जर विकलं 1 किलोला 50 रुपये, 1 किलो लोखंड विकले 50 रुपये आले. 5-5 रुपयाचे बंदे त्यानं दिलं. यानं मेजायला लागला. मेजत असताना लाकडाच्या पेटीमधून त्यानं काहीतरी काढलं, यानं दिले त्या लोखंडाला लावलं. ते झालं का? सोडलं. यानं बघितला, त्यानं म्हणला तुमचे 50 रुपये घ्या आणि मज मला देऊन टाक. 100 रुपये घ्या, 1000 घ्या, 10,000 रुपये घ्या. 50 रुपयाचं माल 10,000ला, 10 लाखाला बी द्यायला तयार नाही. का? ते पैशाचं स्पर्श झालेलं एवढं मूल्यवान. पण काय त्याच्यात अवगुण असेल बघा. इकडं लोखंड आहे, इकडं परीस आहे. दोघांनी यायला लागले. आल्याच्या नंतर दोघांनी बोलणं झालं. जाता जाता कळमिट्टी झाली दोघांची. एका ठिकाणी भेट घेतली. भेट घेतल्याबरोबर लोखंडाचं सोनं झालं, पण आपल्याप्रमाणे परीस झाला नाही. आपल्यासारखं झालं का? नाही. सोनं केलं त्याचं, पण परीसच केला का? सोनं सोनच राहते, पण परिसानं दुसऱ्याचं बदल करते. सोनं कोणाचं बदल करते का? करत नाही. साधू संत महात्म्य दुसऱ्याचं बदल करणारच, सर्वांना माहित आहे. दृष्टांत बर का? आपला सारी करी ताकाळ, आपला सारी तात्काळ लवकरात लवकर आपल्याप्रमाणे करतात. साधूच बनवतात. दररोज संसार चालवणारा, जाणाऱ्या येणाऱ्याला मारणारा वाले, कोणाला बी मारायचं आणि त्याच्याकडलं सगळं धन काढून घ्यायचं. असं म्हणतात. एका जीवाला मारलं की एक खडा असं टाकलं, 7 रांजणं भरले. आणि रामायणामध्ये असं सांगितलेलं, एक रांजण 4 घागरीचं नव्हतं. एका रांजणामध्ये 12 हत्ती बसत होते. असे 7 रांजणं पापाने भरले. नारद मुनीची भेट झाली. महाराज थांबा. काय रे बाबा? काय नाही, काय असले ते देऊन टाका. ते नाही म्हणले माझ्याकडे काहीच नाही, विनांची चिपळ्या एक कर बजेट. नाही म्हणलं पैसे लागतात. आमच्याकडे कुठे आहे म्हणलं पैसे.
काही बी नाही म्हणलं आमच्याकडे काय. अरे काय करतोस काय नाही म्हणलं, लेकरं बाळ आहेत, बायकोय, संसार आहे आम्हाला. असं किती जणाला मारलास, काय काय केलास, किती पाप केलास, काय नाही म्हणलं, मारलो एक खडा टाकलो त्याच्यामध्ये. असं 7 रांगण भरले. असं म्हणतात ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिकी किंकर वंदे केले. फार लोकांचा जीव खाल्लो मी. अरे एवढा पाप केला शिड्या, हे पाप कोण वाटून घेते का? घरी आहे म्हणलं बायकोय, वाटून कसं घेत नाही? विचारून तर ह्या महाराज लोकांना विचार राहतात, मला घरी पाठवून द्या आणि तुम्ही पडून जा. चराड घे मला बांधित जात नाही. काय अंतकरणामध्ये प्रेम असतं लोकांविषयी. महाराजाला बांधलं वाळ्याने गेलं. वाल्याने गेल्याच्या नंतर बायको रडत बसली होती. विचारलं काय झालं रडायला? तिने उलट विचारलं, मला एवढं लवकर कस का तुम्ही? काय नाही म्हणलं, एक महाराज आलो. काय म्हणलं महाराजांनी? काय नाही म्हणलं, महाराजांनी असं मी पाप केलो, पाप कोण वाटून घेते? मग काय नाही म्हणलं, 7 रांगणं भरलेत, तू माझी अर्धांगिनी आहेस. आतापर्यंत तुझ्या मनातली इच्छा मी पूर्ण केलो. बरं 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 बरं. मग पाप किती वाटून? 3.5 रांगणं वाटून घेतोस का? बायकोनं म्हणली, कसे तुम्ही मोठे मी लहान, मी 4 रांगणं मी घेतो, 3 रांगणं तुम्ही घ्या. वाल्या पोळी म्हणला, बघा महाराजांनी किती लबाड बोलते. हो कोणी घेणार नाही असं म्हणते. बायकोनं तर अर्ध रांगण जास्त घेतो म्हणायला लागली. पण विचारलं रडायला काय झालं तुला? काय नाही म्हणलं, मालक हिंचू चावलंय. हो हिंचू चावलंय, फार त्रास होऊ लागलाय मला. त्रास काही कमी होत नाही. तुमची मी अर्धांगिनी असल्यामुळं याच्यातलं अर्ध त्रास तुम्ही घ्या आणि तुमच्यातलं पाप मला द्या. तिनं म्हणला, याला काट्यानं काटा काढणं म्हण. तिनं म्हणला, पाप कसं घेत? तुझा त्रास मला कसं घेता येते? तिनं म्हणली, तुमचं पाप मला कसं घेता येते? जाऊन भोगा म्हणलं. डोकं उतरलं त्याचं, गेला आणि लोटाकडे टाकला. महाराज घ्या मला जवळ, घ्या वट्टीत घ्या महाराज, फार पाप झालं माझ्या हातानं, मला देवाची प्राप्ती करून द्या, माझ्या जन्माचं सार्थक करा. येऊ नको, एक काम कर, घे देवाचं नाव घे. काय म्हणून? राम म्हण. पण पाप झाल्यामुळं अंगामध्ये देवाचं नाव तोंडाला येत नाही. पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्य आहे, ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला अन्न गोड वाटत नाही, ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला देवाचं नाव गोड वाटत नाही. मध्ये पाप असलं का म्हणतात की लोक, कीर्तनाला निघालतो हो, अर्ध्या वाटेपर्यंत आलतो हो, पण झोपच जेवला ते गेलो. बघा तुला झोप आल नाही रे बाबा, पापानं आडवं धरलं तुला. जाऊ नको जाऊ नको, आपण जायच्या लायकीचे नाही म्हणून घरी बसणार. मधलं पाप जाऊ देत नाही, त्याला गोड वाटत नाही. तसं त्याच्या अंगात पाप असल्यामुळं देवाचं नाव आलं नाही. काय येते रे? मरा 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 मराच म्हण. काय साधे संतांची कृपा असते बघा. मरा 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 म्हणताना राम शब्द आला. 10,000 वर्ष 10,000 वर्ष देव जन्मनाच्या अगोदर देवाचं चरित्र लिहून काढणारा कोण? वाल्या कोळे. कोणाच्या संगतीमध्ये? नारदाच्या. वाल्या कोळ्याला वाल्मिक ऋषी बनवलं आणि एक एक शब्दाला भगवंताने अंगीकार केलेला आहे. किती अंगीकार केलेला आहे पुढे ऐका. विठाला लक्ष्मणानं इंद्रजित्ताला मारलेलं आहे आणि इंद्रजित्ताने मेलेलं आहे. दोन्ही हात उठलेलं आहे आणि एक हात असणार सुलोचनाच्या अंगणात जाऊन पडलेलं आहे, म्हणजे रावणाच्या सोनाच्या अंगणात. इंद्रजित्ताची बायको आहे मेघनाथाची. बघितली, माझा पती तर मरून गेलेला आहे, काय करावं आता? मला सती जायचं आहे, पण शरीर कुठं आहे? हातामध्ये कलम दिले आणि त्या हातानं लिहून दाखवलं, शरीर रामाकडे आहे. रावणाची आज्ञा घेतली, रामाकडे गेले, दर्शन घेतले रामा. रामाने विचारलं, माय इकडे कशामुळे आले? माझ्या पती देवाला तुमच्या भावानं मारलेलं आहे.
बरं बरं बरं, मला काही दुःख नाही, पण माझ्या पतीचं शरीर मला देऊन टाका, मला सत्य जायचं. असं आहे का? देवाने सांगितलं सुग्रीवाला, सुग्रीवा म्हणजे मेघनाथाचं इंद्रजिताचं शरीर देऊन टाका. सुग्रीवांना देत असताना त्याच्या तोंडावर हसू आलं, हसायला लागलं. सुलोचना विचारते, राजा का हसता तुम्ही? काय नाही म्हणतो, उगा नाही नाही, मला सांगावं लागेल. मला काय नाही, माझ्या लक्ष्मण भैयानं तुमच्या पतीला मारलेलं आहे, पण शरीर आमच्याकडे आहे हे तुम्हाला कोण सांगितलं? हात आहे का? नाही मला माझ्या अंगणामध्ये येऊन पडलं, त्या हाताला विचारलं, हातानं लिहून दाखवलं. अजून मटण असायला लागला. लबाड बोलता तुम्ही, पतिव्रता आहे तुम्ही, लबाड बोलता. हो, कुठं तुटलेला हात लिहून दाखवते का? हो म्हणलं. तर सुग्रीवानं म्हणलं, तुटलेला हात लिहून दाखवत असेल तर मेलेलं प्रेत बोलून दाखवत असेल. हो म्हणलं, बोलून दाखवत. मग बोलून दाखवायला हवं ना, तुमच्या पतीला सांगा, बोला म्हणा ना. पुढं आले. आल्याच्या नंतर हात जोडली आणि म्हणायला लागली, पतिदेवा, हो, तुम्हाला सोडून या जगतामधले सगळे पुरुष असणारे माझ्या बापाप्रमाणे, माझ्या पित्याप्रमाणे, शेषाप्रमाणे असेल तर 2 शब्द बोलून दाखवा. बघा, रावणाचा मुलगा मेघनाथ इंद्रजितानं बोलायला लागला, सुलोचना तू खरी पतिव्रता आहेस. मला सोडून जगतामधले सगळे पुरुष असणारे तो तुझ्या बापाप्रमाणे, पित्याप्रमाणे, शेषाप्रमाणे आहेत. म्हणल्यानंतर 18 पद्म वानर, 56 कोटी माकड, 72 कोटी असोलं तिथं होते. सगळ्यांनी टाळी वाजवले. का? हो, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्य. काय ताकद असत पतिव्रते. पण एकटा रडायला लागला. लक्ष्मणानं लाकडा गोळा करायला लागला. रामानं विचारलं, लक्ष्मणा म्हणलं काय झालं? काय नाही दादा म्हणलं, आता मला राहायची इच्छा नाही. का नाही ते बाबा? म्हणलं मला मराठी इच्छा आहे, माझ्या हातानं पा. अरे का मरतोस? सगळेच मेले, आता आपलं शत्रू मेलेला एकटाच आहे रावण. हो, काय त्याची संपत्ती होती? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 लक्ष घरे काचेची, पुरी लंका सोन्याची होती. 9 घराच्या पायऱ्या करून छात्रावर पाय ठेवून शासनावर गादीवर बसणारा. ओ 33 कोटी देव त्याच्याकडे नोकरी करत होते. वाऱ्या देवानं झाडून काढायला नोकरी करावं, पावसानं सडासारवण करायला नोकरी करावं, अग्निदेवानं स्वयंपाक करायला नोकरी करावं, गणपती बाप्पानं गाडवर राखून आणण्यासाठी नोकरी करावं, परमदेवानं रोजचं पंचांग सांगण्यासाठी नोकरी करावं. एवढा मोठा बलवान असणारा सगळेच मेले, त्यानं एकटा उद्या मी त्याला मारतो. कशाला लढायला लागलास? का भेटतोस? नाही दादा, माझ्या हातानं पाप झालं. काय पाप झालं? काय नाही म्हणलं, माझ्या मुलीचं कुंकुम मी पुसलं, माझ्या जावायला मी मारलं. अरे जावाय तुझा मला काय कळा? काय नाही म्हणलं, माझा अवतार शेषाचा आहे. हो म्हणलं, हे माझी मुलगी आहे, सुलोचना माझी मुलगी आहे, आणि इंद्रजित मेघनाथ माझा जावाय आहे. माझ्या जावायला मी मारलो. मुलीचा कुंकुम पुसणारा हे पाठी असतो, म्हणून माझी जगायची इच्छा नाही, मी मरतो. रामाने म्हणलं, तुझी मुलगी म्हणजे माझी मुलगी, तुझा जावाय म्हणजे माझा जावाय, चिंता कशाला करतो? तू मारलास, मी उठवतो. आता का माझ्या हातामध्ये सगळी सत्ता. मी चालविला सूर्य चाले, मी बोलविला वेद बोले, मी हलविला प्राणवाले. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, वर्षाची पण आले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोणते. कारण चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिबीन. सगळी सत्ता माझी आहे, चिंता करू नको, आता उठवतो. सगळ्याला आनंद. लक्ष्मणानं डोळे पुसला, आनंद वाटत. पण 18 पद्म वानर, 56 कोटी माकड, 72 कोटी असुर देवाला म्हणले, देवा पाया पडता तुम्ही त्याला उठवू नका. का उठवायचं नाही? तो माझा जावाई आहे बाबा, त्याला जर उठवत नसेल तर लक्ष्मण मरणार आहे. देवा त्यानं गुन्हानं मेलं नाही, त्याला मारण्यासाठी 14 वर्ष उपाशी राहावं लागलं लक्ष्मण भैयाला. 14 वर्ष ब्रह्मचारी राहावं लागलं, 14 वर्ष खाली न बसता उभा टाकावं लागलं त्यांना. त्यानं जर उठला तर आम्हाला घराकडे जाऊ दे ना. आता लेकर बाळ बघू देत नाही बरं त्यानं. काही करा पण त्याला उठू नका. नाही म्हणलं, मला उठवायचंय म्हणजे उठवायचं आहे. दोघांचं भांडण लागलं आणि तिथं मी ज्ञानीवंत होते. जय हनुमान ज्ञान गुण सागर म्हणणारे हनुमंतराय होते. हनुमंतरायाकडे गेले. हनुमंतराय काय करतात? काय नाही म्हणलं, देवा कर म्हणा. चालले
पुस्तक बघत बसतो. भांडण लागले ते मला भांडणामध्ये यायचं नाही, तुमचं तुम्ही बघा म्हणते ते काय. तुम्ही चिरंजीवी आहोत हनुमंतराया. इंद्रजिताला जर उठवलं तर आम्हाला त्यानं मारल. रामाने म्हणलं काय करता हनुमंतराय? काय नाही म्हणलं, रामायण वाचन करतो. कोणाचं? वाल्मिक. आता एवढ्या घाईमध्ये काय वाचन करताय? काय नाही म्हणलं, लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलेलं आहे, पण रामानं उठवलेला आहे का नाही हेच बघालो म्हणलं. हाय का मला उठवलेलं? देवा म्हणला चारदा बघितलं, कुठं तर लिहूलेलं नाही. तुमची मर्जी असलं तर बोलिले वाल्मिक कैसाची करीन वरतून धावीन. देवाने म्हणलं नाही नाही, ज्या वाल्मिकानं लिहूलेलं आहे त्याच्या शब्दाच्या पलीकडे मला जाता येत नाही. देव असलं तरही. कोण? वाल्मिक महाराजांनी लिहूलेलं. वाल्या कोळ्याला वाल्मिक महाराज जेवढा अधिकारामध्ये बनवलेलं आहे. कोण? नारद मुनी. पण परिसानं लोखंडाला सोनं केलं, पण आपल्यावाने संत केला का? परिस केला का? नाही. पण नारद मुनींना साधूच बनवलं, म्हणून परिसामध्ये एक अवगुण आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात चंदनासारखे नाही, परिसासारखे नाही. कशा आहेत मग? अभंगाचं दुसरं दिव्याप्रमाणे माझे साधू सज्जन आहे, संत आहे. परिसरामध्ये अवगुण आहे, चंदनामध्ये अवगुण आहे, म्हणून त्या दोघाला बाजूला ठेवले. दिव्याप्रमाणे. दिव्याचं काय गुण आहे? दिव्याचं एक गुण चांगला आहे बरं का, अंधकार नाहीस करतो, उजेड देतो. अंधकार नाहीस करतो, प्रकाश देतो. तस साधू संत महात्मे अज्ञान नावाचा अंधकार दूर करतात आणि ज्ञानमय प्रकाश देतात. म्हणून त्यांचं दृष्टांत दिलेले. मी अंधकारच होतो. मी गेल्या वर्षी सांगितलं रेडाच होतो बरं. कालिदास बाबांनी डोक्यावर हात ठेवले, एक काम कर, माझं फेटा घे, हे धोतर घे, उपरण घे, कर कीर्तन. गेल्या वर्षी डायरेक्ट काढून बघितलो 270 कीर्तन केलो वर्षात. 365 दिवसामध्ये 1 महिना अनुष्ठानला बसतो, 1 महिना आषाढीच्या वारीला जातो. 2 महिने सोडून 270 कीर्तन मी नाही बर का, कालिदास महाराजांची कृपा आहे. म्हणून महाराजांचं यंदा अमृत महोत्सव आहे. अमृत महोत्सव हे आमचं परम भाग्य आहे, कारण अमृत महोत्सव आम्हाला बघायला. कालिदास बाबांचं 75. महाराजाला मी विनंतीच केली. महाराज माझ्याकडून नाही म्हणलं, अरे तू फार गरीब आहे,
तुझ्याकडे काही नसतं. महाराजाला मी सांगून टाकलं, विनंती केलं, महाराज तू माझ्याकडून थोडीशी मोठी काहीतरी मी तुम्हाला देतो. नाही नाही म्हणलं, तू काहीच नको. तू जे कीर्तनाची सेवा करतोस ना, हेच आम्हाला फार आनंद आहे. तरी महाराजाला विनंती करून मी महाराजांना सांगितलं, काही करा माझ्याकडून एक बोट म्हणून. महाराजांचं 75वा वाढदिवस म्हणून त्यांचंच बरं का, माझ्याकडून काही मी देऊ शकत नाही, कारण माझ्याकडलं एक एक कण ते महाराजांच्या कृपा आशीर्वाद आहे. तुम्हाला वाटत असेल महाराजांनी बोलवलं म्हणून महाराजांचं वर्णन तुम्ही बोलूच नका, मला काही देणं घेणं का सत्य आहे ते सांगते म्हणून महाराजाला म्हणलो 75,000 रुपये मला द्यायचे, स्वीकार करा. तर महाराजांनी नको म्हणलंय, तरी एक माझं गादीवरून विनंती, हो तुम्ही मोठ्या महाराजांना सांगा. त्यांनी नाहीत म्हणून मी बोलायला लागलो इथे बरं का. त्याने असलं तर माझी हिंमत नव्हती बोलायला. तुम्ही सांगा, लेकराचे घ्या, सगळंच तुमचं आहे, हे माझं काही बी नाही. कारण तुमच्या का माझ्याकडे काहीच नव्हतं. मी ऑटोनं जाऊन कीर्तन केलं. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने 2 व्हीलर घेतलं, नंतर 4 व्हीलर घेतलं. आता का तुमच्या मनात हेलिकॉप्टर घ्यायचं आहे? त्यांच्या मनात आलं तर काही होऊ शकते, काही होऊ शकते बरं का. असे साधू हो अज्ञान नावाचा अंधकार दूर केले आणि माझ्या जीवनामध्ये प्रकाश करून टाकले. दिव्याप्रमाणे देवा चांगला आहे. आता हे एक प्रकारचं देवाचं आहे. लाईट म्हणजे देवाचं आहे. बाबा तुम्हाला विचारतो मी, डोळे आहेत म्हणून मी दिसतो का लाईट आहे म्हणून मी दिसतो? काय म्हणून? डोळे आहेत म्हणून तुम्हाला, डोळे आहेत म्हणून मी दिसतो. भगवत भेट आहे, बारीक दाढी आहे, काडी पैलवान आहे, दिसत का? तुम्हाला डोळे आहेत म्हणून मी दिसतो. एवढ्यामध्ये लाईट गेलं दिसतो का तुम्हाला? का दिसत नाही? डोळे आहेत तुम्हाला. बघा डोळे सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये दिवात सांगितलेलं एक ठिकाणी. हो चांगलं आहे, म्हणजे अज्ञान नावाचं अंधकार दूर करतो. ज्ञानमय प्रकाश साधू संत आणि हे अंधार दूर करणारा देव आहे. म्हणून दिव्याचं बघा, दिव्याला फार महत्व सांगितलेलं आहे ग्रंथात, पुराणात, वेदात. 7 दिवस सप्त्यामध्ये दिवा जाऊ देत नाही. काही काही गावामध्ये 12 महिने दिवा जाऊ देत नाही, नंददीप म्हणतात त्याला. आणि ज्यांच्या घरामध्ये जास्त दिवा जळतो त्यांच्या घरामध्ये त्या दिव्याप्रमाणे, प्रकाशाप्रमाणे संसार फुलफुलीत होतो. म्हणून 4 महिने दिवा जाऊ देत नाही चातुर्मास मध्ये. काही लोकांनी 1 महिना श्रावण महिन्यामध्ये दिवा जाऊ देत नाही. काही लोकांनी परवा अधिक महिन्यामध्ये 1 महिना दिवा लावतात. तो महाराज सांगतात ना, अरे दर 8 दिवसाला जाऊन अंबादास महाराजांच्या समाधीला हो दिवा लावून प्रदक्षिणा घालून का दिव्याचं महत्व फार आहे. मग दिव्याचं दृष्टांत दिलं. हो काही काही लोकांनी सोन्याचं बी दिवा करतात, पण तुकोबरायांनी दिव्यापर्यंत थांबले नाही. पुन्हा दिव्याला बाजूला ठेवू दे, साखराचं दृष्टांत. दिव्यात काय अवगुण असतं? अवगुण दिव्यात अवगुण दिसणार नाही, कारण दिवा हे शुभ मानलेलं. एखादा बोलत असताना हे दिवाच आहे. एखादा बोलता बोलता लाईट गेलं आणि एखादा लाईट नसताना जर बोलता बोलता लाईट आलं, आपण काय म्हणताय? बघा मी खरं बोललो, बघा दिवा आला म्हणताय की नाही? दिव्याचा पुरावा खऱ्याला सुद्धा आपण देतात. एवढं चांगला दिवा आहे, त्याला काय अवगुण असत? बघा या दृष्टांतामध्ये अवगुण आहे. दीपा नाही पाटी, कोटी अंधकार. लोकाला सांगते ब्रह्मज्ञान, आपण कोरडं पाशी. लोकाला म्हणते माळ घाल आणि आपलं पोरग घालणार. कसं करायला? आपल्या घरामध्ये अंधार ठेवते आणि दुसऱ्याला उजेड देते. दिवा अवगुण आहे. बघा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 13वा अध्यायामध्ये काय दिव्याचे प्रकार सांगितले. 13व्या अध्याय
पैगुण ते तुला खाय स्नेह की जाळीत जाय ठेविला तेत होय मशियाचा. हे अवघड आहे. दिवा उजेड देतो, प्रकाश देतो, पण दोघांचा जीव खातो म्हणे. तेलाला पितो, वातीला जाळून टाकतो, मग दुसऱ्याला उजेड देतो. आता दोघांचा जीव खाऊन उजेड देणारा चांगला का वाईट तुमचं तुम्ही बघा. अवगुण का गुन्हे बघा तुमचं. हो, बंगला बांधलेला आहे, 1 कोटीचा बंगला आहे आणि अख्खा एक देवघर 10 लाखाचं बांधलेलं आहे. आणि त्या 10 लाखाच्या देवघरामध्ये देव ठेवलेलं आहे. मार्बल आहे, पांढरं शिपट. मध्ये गेल्यानंतर आपलं प्रतिमा दिसावं असं घर चांगलं आहे. आणि दिवा लावलेला आहे पूजा करून, आणि असं पडदा ओढलेला आहे. आणि बाहेर आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा पूजा करण्यासाठी मध्ये गेला. कुठंच काळ नव्हतं, घर सगळं काळ करून टाकलं. कोण? दिवा. आपल्या घराला काळ करणारा चांगला का वाईट तुमचं तुम्ही बघ. मी कीर्तन केलं, महाराजांनी कीर्तन केलं. महाराज कीर्तन केलं. अजून 4 दिवस आहे धावायची. तारका आहेत का? नाहीत म्हणलं. तारका नाहीत, काय नाही. राहता का? मग राहा. राहिलं. लोकांना आवड वाटते. लोकांनी भरपूर 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 सेवा केली. हो, पण भरपूर सेवा केल्यानंतर जाता जाता महाराजांना उभं जावं का नाही? ते ज्या घरामध्ये व्यवस्था करायला ठेवते त्या घरामध्ये सासू सुनामध्ये भांडण लावून निघून गेले. तसं दिवा आपल्या घरात राहते हो, पण आपल्या चांगल्या घराला काळ करते चांगला का वाईट. एकानं 2 तोळे सोनं घेतलं, 2 तोळे सोनं, त्याच दिवा केला. 2 तोळ्याला किती पैसे बाबा? सोनं घेणं काम लावतो 1.25 लाख. आता तरी रेट आहे का? म्हणजे एवढ्यात घेतल्या तुम्ही मला. 1.25 लाख रुपये 2 तोळे सोनं घेतला. दिवा केला, घरी आला, तेल टाकलं, वाती टाकलं, दिवा लावला. दिवा लावल्यानंतर 10 मिनिटं झाल्यानंतर त्याच्या मनात असं आलं, हेच दिवा नेवावं आणि तुळशीच्या वट्ट्यावर ठेवावं. हात लावल्याबरोबर चटकन चटका लागले. हात लावू नको म्हणला. कोण? दिवा. त्यानं म्हणला, मी पैसे दिलो 1.25 लाख रुपये, हात लावायचं नाही मला. त्यानं म्हणला, सोनाऱ्याकडून मी आलो, हात लावायचं नाही, चटका बसतो. आपल्या घरात राहते, आपल्या घराला काळ करते, आपण पैसे देऊन आणले ते आपल्याला हात लावू दे ना. चांगला का वाईट तुमचं तुम्ही बघा. अजून एक वाईट गुण आहे बरं का. ज्ञानोबा आहे 13व्या अध्यायामध्ये गोड सांगतात. जीवने शिंपिता तिडी पिढी विजला प्राण सांडी लागता तरी काडी उरवणे दे. बघा, 2-3 थेंब जर त्याच्या अंगावर पडले तर त्याला सहन करायची ताकद नाही. सहन करत नाही, चिडचिड करतो, विजून जातो. ज्ञानोबरायला त्रास दिलो आपण, तुकोबरायला त्रास दिलो. बघा, तुकोबरायला वेळूच्या लाकडाने मारतो. मारल्यानंतर येळूचं लाकूड चिंदड्या झाले. महाराजांचं एकादश होती आणि एकादशला कीर्तनाला रात्री उभा टाकले. कीर्तनच करायला नाही. लोकांनी म्हणलं, महाराज बोला की कीर्तन करायची. रोजचा श्रुता आला नाहीये, हे विना घ्या, मी जाऊन बोलून आणतो. ज्यांनी मारलेलं आहे त्यांना असं वाटलं महाराजांना मी दिवसभर मारलो, काय तोंड घेऊन जाऊ त्यांचं कीर्तन ऐकावं. उभा अंगावर पांघरण टाकून झोपले होते. महाराजांनी गेले आणि त्यांचे पाय दाबायला लागले. त्यांनी पांघरण काढून बघतात तर जगद्गुरु तुकोबराय. विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही आलात? हो म्हणलं, दिवसभर तुमच्या हाताने मला मारलो, पण तुमचे हातपाय दुखत असेल म्हणून मी दाबतो. सहन करायची ताकद आहे. बघा, अंबादास महाराजांना सुद्धा लोक त्रास दिले असेल ना, सहन करायची ताकद होती म्हणून त्यांचं फोटो हर घरामध्ये, त्यांची समाधी बरेच ठिकाणी. सहन करायची ताकद ज्ञानोबराईकडे होती, नाथबाबाकडे होती. नाथबाबाच्या अंगावर 108 वेळा यवनानं थुंकलेलं आहे. नंतर पाया पडला महाराज,
108 वेळा मी थुकलो, राग येत नाही का? अरे तुझ्यामुळं मला 108 गंगेचं स्नानाचं पुण्य मिळालं. लई भाग्यवंत आहे तुझ्यामुळं. वर सहन करायची ताकद होती, म्हणून दिव्यामध्ये सहन करायची ताकद नाही. आणि दिव्याच्या मनामध्ये येऊच नाही. जर आलं आपल्या घराला उरुनिधी काढी, त्याच्या मनामध्ये आलं, बघूत म्हणलं येणं लई चुड्या मारला नाही बाबा, गाड्यावर गाड्या घेऊन आलंय, बिल्डिंग मारला नाही, याचं घरच कसं राहते. जर पेट घेतली उरुनिधी काढी, काडी सुद्धा उरू देणार नाही. इकडून तिकडे याचे कोणा राख रांगोळी करते. दिवा आपल्या घरामध्ये शानपणानं त्याला ठेवायचं आणि त्यानं आपल्या घराला जाळ लावायचं. एवढी अवगुण आहे त्याच्यामध्ये. म्हणून ज्ञानवराय म्हणजे तुकोबराय म्हणतात, दिव्यासारखे नाहीत रे, कसे साखरासारखे. साखर कसं आहे, सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगानं साखर गोड आहे, तसं सगळ्या अंगानं साधू संत महात्मे गोडच आहे. का गोड हे शब्द प्रेमाला आलेलं आहे. सर्व अंगानं साधू संत महात्मे प्रेमच करतात. हो, चारी वर्णाला प्रेम करतात. म्हणून म्हणतात यारे यारे लहान थोर याती वरती सगळ्याशी येते आहे अधिकार, कधी होते उद्धार. सगळ्याला अधिकार आहे म्हणतात. म्हणून म्हणतात लागून या पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला, पाया पडून सांगतात. कारण आपल्या अंगामध्ये साखराप्रमाणात प्रेम आहे. पण या अभंगामध्ये एक शब्द वापरलेला आहे, त्या शब्दाला धरूनच कीर्तन करावं. तैसा कैसा, साखरा सारिका तैसा, परिसा सारिका तैसा, दिवे सारिका तैसा, सज्जना सारिका तैसा. अवगुण नाही, म्हणजे याच्यात अवगुण आहे पण याच्यात अवगुण नाही. हो, म्हणून तुकोबराय सांगतात बाबा हे चारी मध्ये, आता साखरामध्ये काय अवगुण आहे, त्याच्यात अवगुण आहे. कोणाच्या घरी गेल्यानंतर जर एखादा, आता आमच्याकडे असं आहे देगलूर तालुक्यामध्ये, साखर खाईपर्यंत साखर खाजे कोणा सोयरीक होतच नाही. तुमच्याकडे हा सगळ्याला सांगा घेऊ दे का साखर, घेऊ दे का, नीट घेऊ घेतात का, साखरच काय घेतात, महत्व दिलं. बघा त्याच्या घरी कधी नाही ते गेलो, गोड तर केलं नाही बघा तोंड माझं, नुसतं साखर तर दिलं नाही. आपण शेवटला भंडारा करता गोड करता की नाही, पंगत वाढली ती बी जरी चांगलं केलं आणि त्याच्यामध्ये गोड नसेल, काय म्हणतात लोक, साखरेला महत्व. पण अवगुण काय त्याच्यामध्ये, पैसा असं का म्हणलं तुकोबरायने, तर त्याच्यामध्ये अवगुण आहे. मला असं वाटते ज्याला शुगर आहे त्याला जमत नाही. ज्यानं शुगर आहे त्यानं जर साखर खाल्ला त्याची तेरवी लवकर करावं लागते की नाही, करते का नाही, त्यानं खाल्ला म्हणून हे अवगुण आहे. म्हणून माझ्या साधू मध्ये सज्जनामध्ये संतांमध्ये अवगुण नाही. म्हणून जी अवगुण वस्तू आहेत ना, जी अवगुण वस्तू आहेत ती आपल्याकडे ठेवायची नाहीत. 10:30 वाजून गेले, टाइम झाले. 9 महाराजांनी म्हणले 9ला सुरू होते, 9 ते 11 पर्यंत म्हणलं तर 11:15 वाजले. तत्पूर्वी एक भजन आहे. आता जवळ एखादा कोण झोपलेले असलं तर त्याला हलवा, संपलंय माय कीर्तन म्हणा. असं एवढ्या घाईमध्ये कसं झोप येत असेल म्हणाला होतो मला. एवढे टाळकरी आरडून आरडून म्हणायला लागले तरी झोप येते, गोळ्या खाऊन येईना, इथं येते बघा. कीर्तनात झोपच जाऊ नये असं म्हणतात. पुढच्या जन्मामध्ये साप होते म्हणून, आणि त्याच्या शेजारी बसणारे गारुडी होतात म्हणून, त्याची सनी याला होते म्हणजे पुढच्या जन्मामध्ये ते सापाला घेऊन याला फिरावं लागते म्हण त्याला. म्हणून झोपू नये, झोपू देऊ नये. सगळ्यांनी हाताने टाळी वाजून मुखाने नाम घ्यायचंय. सर्वांनी हात वर करा, माहिती वर करा, सगळ्यांनी हात. विठोबार
कोणी देवाचं नाव घेतलं तर अंगातलं सगळं पाप निघून जाते. एकाला म्हणलं कुठं जाते? ज्यानं वाजील नाही त्याच्याकडे जाते. बघा कोण वाजील नाही त्याच्या जवळ येऊन बसला असेल ते आता आपल्या संघच येते ते. त्यानं म्हणते येऊ का? राम राम, चला आता तुमच्या सोबत येते म्हणून वाजवत जावी. जे अवगुण आहे ते आपल्या जवळ ठेवायचं नाही. चंदन अवगुण आहे, त्याला आपण लावायचं जमते का? नाही. चंदन चांगलाच हो. परीक्षाला आपण नाव ठेवायचं नाही, चंदनाला आपण नाव ठेवायचं नाही, साखराला आपण नाव ठेवायचं नाही, दिव्याला आपण नाव ठेवायचं नाही. फक्त साधू संतांच्या तुलण्यामध्ये बसत नाही. यांच्यापेक्षा श्रेष्ठ साधू संत सज्जन लोक आहेत बरं. हो, चंदन चांगलाच आहे असं म्हणतात. पुराणामध्ये असं दृष्टांत आहे, चंदन लावणाऱ्याचं तोंड बघलं तर समाधान मिळते. हो, जाता जाता चांगल्या कामाला एखादा चंदन लावणारा पुढे जर आलं, त्याला जर आपण राम राम जर म्हणलो तर आपलं काम झालंच पाहिजे. कीर्तनामध्ये महाराज सांगितलं, जन्माचं सार्थक करून घ्या. हो, आपल्यापासलं दारिद्र्यपणा संपून जाईल. एकानं म्हणलं, महाराज मला फार दारिद्र्य कसं जाईल सांगायचे तुम्ही. काय म्हणलं, गळ्यामध्ये माळ घाल, सप्त्याला पट्टी वर्गणी वगैरे ते सगळे हे नाही म्हणला. महाराज म्हणलं तेवढं काही होत नाही, सोप्यामध्ये सांगा. बरं बाबा, गळ्यात माळ घाल, पंढरीची वारी वगैरे काही होत नाही महाराज, सोपं सांग. बरं, गळ्यात माळ घाल, दररोजचा आंघोळ कर. त्याने म्हणला 3 दिवसाला एकदा आंघोळ करतो, माळ कशाला घालू? अरे कसं दारिद्र्यपणा झालं? नाही महाराज म्हणतो साधू संत कृपा केल्यावर जाते असं म्हणतात. बरं, तुमच्या गावात माळकरी आहेत का? एकटाच आहे म्हणतो. ते कस का झालंय की आम्हाला माहित नाही. बघा, माळकऱ्याला बिगर माळकरी असं म्हणतात. एकटाच कस का आहे की आमच्या गावामध्ये. मग त्यानं चंदन लावते का? लावते म्हणलं. मग त्याचं तोंड दररोज एकदा बघत जा. 1 वर्ष न चुकता बघ, तुझी दारिद्र्य राहणार नाही. महात्म्याच्या मुखातून शब्द निघाला. दररोज यानं पहिलं घेऊन जाताना वाटाला कुंभार मामा होते आणि ते गाता काढून वाचन करायचे. दुरून राम राम हो महाराज, त्यांना असं मानवर करायचं. मोठं चंदन लावलेलं. हा बरोबर, राम राम म्हणायचं, निघायचं. 6 महिने निघून गेले. एक दिवस कुंभार समाजाचा असल्यामुळं बायकोला म्हणला, अगं माती आणतो मी, थोडस आपल्याला मडके करायचे, मी जातो शेताला. लवकर आंघोळ केला, गाडव घेतलं, माती आणण्यासाठी शेताला गेला. यानं दररोजच्या प्रेमानं बघते, दिसत ना. महाराज नाहीत का? त्यांनी सांगितले माती आणण्यासाठी गेले. आणि 6 महिन्यापासून मी तोंड बघतो, आज नियम चुकला तर महाराज म्हणजे दारिद्र्यपणा जायना. काय करा? कोण्या शेतला? खालच्या शेतला गेले. त्यांनी बैल गाडी तिथं ठिकाण पडत. त्या महाराजांनी असं माती खोंदायला लागली. खोंदत असताना त्याला एक हांडा दिसला. हांडा कशाचं होत? कशाचं? सोन्याचं. तुम्हाला कसं का माहित? म्हणजे तुमच्या गावात भेटलंय का म्हणाला? भेटलंय नाही, मी सोन्याचं म्हणलो का? तुमच्या तोंडाने सोन्याचं म्हणजे तुम्हाला थोडा अनुभव आहे का म्हणालो याचा? सोन्याचं हांडा होतं. याला दिसायला त्याने तिकून आला. राम राम महाराज. त्याने म्हणला, कोण सनी आली रे बाबा? बघितलं. त्याने म्हणला, महाराज चलू दे, आपलं काम मी बघितलं म्हणलं. त्याने म्हणला, अर्ध दे, तू कोणाला सांग नको. त्याने म्हणला, अर्ध नको, काही नको, मग कोणाला सांग नको का? बघितलं सांगतो म्हणला. त्यानं काय बघितलं? गंध बघितलं. आणि याला काय वाटलं? चंद्र. घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं तेलंगणामधलं होतं. मेंढी कंगालवाडी कोणी हे जास्त वाढत उशिरा की ఎంత इस्तानी दिसतो ना कधी कळालाय का म्हणाला? कळला तेच बरं आहे का? आहेत का कोणा? कळला तेच बरं आहे. मग काय करा म्हणलं, सोन्याचा. बरं झालं की आपलं नशीब. कशाचं नशीब आहे त्यानं बघितलं. मग त्याला अर्ध द्यावं की त्यानं घ्यायला तयार नाहीये.
आणि गावाला सांगतो म्हणाले. दुसऱ्या दिवशी त्यानं आलं येणं, सकाळी उठला उग पानं बदला, म्हणजे आता याचं मनच रमला की जात्या. त्यानं आला, राम राम महाराज. येणं राम राम केलाच नाही, पडत त्याच्याकडे गेलो आणि त्याचा हात धरला आणि घरात आणलं. पाट्यावर बसलो, त्याची पूजा केला, अगोदर पूजा केला, त्याला दूध फराळ दिला आणि घरात गेला. नवरा बायको 2 गटुडे बांधले, एक मोठं आणि एक लहान. पुढे आणून उगत बापू तुझ्या पाया पडतो, ते मोठं गटुड तू घे, ते लहानस गटुड मला. त्यानं म्हणला ते का होय बाबा? त्यानं म्हणला सोनं होय. त्यानं म्हणलं एवढं नाही सोनं? हा म्हणलं एवढं नाही सोनं, तू एवढं घे. मी एवढंच घेतो बाबा. म्हणला मला कस का देवडाला? त्यानं म्हणला तू बघलास की रे बापू? त्यानं म्हणला बघलो तर एवढं सोनं भेटतंय. महाराज लाव म्हणले, का लावला गेलो म्हणला. त्यानं विठाला गंध लावणाऱ्याच आपण तोंड बघल्यानंतर आपलं दारिद्र्य दूर होऊन जाते. शास्त्र पुराण सांगते बाबा, आपण हिंदू धर्माच्या गंध लावायचं, टीका मोठं लावायचं आपण. हो, म्हणून चंदनाला आपण नाव ठेवायचं नाही, परिसाला, दिव्याला, साखराला नाव ठेवायचं नाही. फक्त साधू संत महात्मे या लाईनीत बसत नाही, यांच्यापेक्षा वर येते आणि कमी येतात. म्हणून असणारे हो चंदनामधलं गुण घ्यायचं, आपण चांगलं राहायचं, दुसऱ्याला चांगलं बनवायचं. हो, परिसातलं गुण घ्यायचं. हो, जड असणारे वाईट माणसाला जवळ घेऊन त्यांना चांगलं करायचं, सोन्याप्रमाणे करायचं. आणि दिव्याप्रमाणे अंधकार दूर करायचं, काय त्यांचं अज्ञान दूर करून त्यांना ज्ञान सांगायचं. आणि साखराप्रमाणे सगळ्यासोबत प्रेमानं राहायचं. म्हणून तुकोबराय म्हणतात या चारी मध्ये अवगुण आहेत, पण माझ्या साधू मध्ये, सज्जनामध्ये, संतांमध्ये एकही अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना. यांच्यामध्ये शोधून पाहिलं, एकही अवगुण आम्हाला मिळालेलं नाहीये बरं का. अभंगाचं चिंतन झालेलं आहे. बोलत असताना काय चुकलं असेल तर तुमच्या सर्वांच्या पार नतमस्तक होतो, क्षमा मागतो. या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य आमचे सद्गुरू एकनाथ महाराजजी पाळेकर त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन क्षमा मागतो. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानंच हे चालू आहे बरं का. आणि तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या गावात समाधी आहे महाराजांची. आम्हाला समाधीचं दर्शन घ्यायचं असेल तर आम्हाला कमीत कमी 30-40 किलोमीटर जावं लागतंय. पण तुमच्या गावामध्ये समाधी असल्यामुळं आपलं दुःख दूर करायचं असेल तर दोघाला सांगा, आम्हाला ते देवाला आणि एक साधू महात्म्यांना, सद्गुरूला सांगा. आपलं दुःख त्यांच्या समोर सांगितलं तर आपलं दुःख दूर होऊन जाईल. अशी महात्म्यांची समाधी आहे. तुम्ही भाग्यवान. असं दरवर्षी तुम्ही सप्ताह करा, आपल्या जन्माचं सार्थक करून घ्या. आणि जाता जाता अंबादास महाराजांना विनंती करतो, प्रार्थना करतो, महाराजजी असंच आमच्या सगळ्याला सुखानं समाधानानं ठेवून आमची दुर्बुद्धी नाहीशी करून सद्बुद्धी सर्वांना द्या. आणि तुमचं कृपा आशीर्वाद आमच्यावर सतत राहू द्या. असंच आमच्या हातानं मरेपर्यंत हे परमार्थ करून घेऊ द्या, असं महाराजांना विनंती करून कीर्तनाला पूर्ण ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
तुका म्हणे ते ना बाजोने तुका म्हणे ते Bye.
सर्वांगी साखरे अवघी सर्वांगी साखरे सर्वांगी साखरे अवघी
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा कल्पनेचे बाधा नुसुकुनी काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणे तया जावे कल्याण आता उदात होईल पाय समजा ज्ञानदेव